तर तुम्ही आता बिर्याणीचा फायनल रिझल्ट बघू शकताय. हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर एकदा आईच्या इथे मी बिर्याणी केली होती आणि त्या बिर्याणीचं तुम्हाला रेसिपी दिली नव्हती. मी म्हटले होते की तुम्हाला नंतर आमच्या इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला बिर्याणीची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी देईल. त्यावेळेस फक्त बिर्याणी केलेली दाखवली होती आणि खूप छान अशा कमेंट आल्या होत्या, खूप छान अशी ताई तुम्ही बिर्याणी केली वगैरे. तर मग म्हटलं आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करावं. आणि मग मसाले टाकल्याच्या नंतर लक्षात आलं. तर आता मी घेतलेले 1 किलो चिकन आणि आता तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवणार आहे. आधी तर मी थोडेफार मसाले टाकलेत, पण मी कोणते कोणते टाकलेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर चला. तर याच्यामध्ये मी बॅडगी मिरची पावडर, घरचा मसाला, धन पावडर आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि कोशिंबीर, आलं लसणाची पेस्ट टाकलेली. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे दही. तर आता आपण याच्यात दही टाकलेले. आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतरनं एक अर्धा तास फ्रीजमध्ये आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही जास्त उशीर 1 ते 2 ताससुद्धा मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता. खूप छान त्याने टेस्ट येते. पण माझ्याकडे एवढा टायमिंग नव्हता, त्याच्यामुळे मी अर्धाच तास ठेवणार आहे फ्रीजमध्ये मॅरिनेट व्हायला. तर बघा तुम्ही आता इथे सगळं मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे त्याचा मसाला सगळा एकजीव झाला पाहिजेत. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी. आणि आता 1 किलो चिकन आहे, त्याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले 52 किलो. 1 किलो चिकन असलं म्हणजे 1 किलोच तांदूळ घ्यायचं नाही, कारण थोडंसं कमी घ्यायचं. तर मी आता ते 52 किलो तांदूळ घेतलेले. आता हे छान 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि धुवून झाल्याच्या नंतर मग ते त्याच्यामध्ये पाणी टाकून तसंच थोड्या वेळ 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं. हे तांदूळ भिजत ठेवल्याच्या नंतर आपण मटणसुद्धा मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे चिकन. सो आता आपण कांदे चिरून घेऊया. हे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि बारीक काप आणि ते पण असे नाजूक चिरायचे, कारण ते कचकचसुद्धा परत लागू नये म्हणून. आणि त्याच्यासोबत 2 टोमॅटो घ्यायचे. तर आता इथं बघू शकता तुम्ही, कांदा आपण बारीक असे काप करून चिरून घेतलेला आहे. तर आता हा कांदा मस्तपैकी तेलात टाकून आपण तळून घेऊया. त्याच्यासोबतच मी 2 टोमॅटोसुद्धा कापलेत आणि टोमॅटो एकदम बारीक चिरायचे, तर कांदाच फक्त मोठा चिरायचा आहे. तर आता इथे आपण ठेवलेले मोठं पातेलं आणि मी 1 किलोच्या प्रमाणापेक्षा थोडंसं मोठंच पातेलं ठेवलेलं, कारण तर आधी मी आता याच्यात तेल टाकलंय. तेल चांगलं गरम झाले आणि आता आपण याच्यात कांदा टाकूया आणि चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत आता हा तळून घ्यायचा. तोपर्यंत आपण भाताचं बघूया. तर बघा आता तांदूळ पण छान असे भिजलेले आहेत इथं. आणि आता इथे मी भात शिजवून घ्यायचा आहे. 80% शिजवून घ्यायचा, ज्या कमी नाही जास्त आणि जास्त पण नाही, 80% शिजवून घ्यायचा आहे. तर इथं पाणी मी जास्त ठेवलंय, कारण की पाणी जर मापाचं असेल तर भाताचा पार गाळ होतं, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं त्याच्यामध्ये. आता याच्यात आपण टाकूया खडे मसाले. तर त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत 2 तमालपत्र, थोडंसं दालचिनीचं 2 तुकडे आणि हे 4 मिरी घेतलेले. आणि लवंग स्किप करा, कारण लवंग नाहीये. आणि तर मी हे जास्त टाकलेलं नाही, कारण माझ्या मुलांच्या दाताखाली अडकतं आणि मग त्यांना ते आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि दाताखाली अडकू नये म्हणून याची पावडर करून पण तुम्ही टाकू शकता. तिकडे आमचा व्हिडिओ कॉल सुरू आहे. व्हिडिओ कॉल सुरू असताना माझी ते बिर्याणी चाललेली करायची. याच्यात पाणी जास्त आहे ना, तर याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त टाकायचं, कारण आपण त्या पूर्ण पाणी आटून देत नाहीये, त्याच्यामुळे भाताला म्हणजे जास्त खारट होणार एवढं टाकू नका, त्याच्या मापातच टाका. तर मी थोडंसं इथे मीठ टाकलेलं आहे. आणि आता ह्याला चांगली उकळी फुटून द्यायची आणि उकळी फुटल्याच्या नंतर ना मग हे तांदूळ टाकायचं आणि 80% शिजवून घ्यायचं. बघा आता कांदा लालसर झालेला आहे, चांगलाच लालसर होऊन द्यायचा. चांगला लालसर झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो पण चांगलं एक आता हा टोमॅटो पण चांगला लाल होईपर्यंत तळेपर्यंत आपण हा तळून घ्यायचा. तर कांदाही लालसर तळून झालेला आहे बघा. आणि आता आपण घालूया घातलेलं चिकन. आता हे छान असं तळून घेऊया. आणि त्याच्याच मापाचं मीठ टाकायचं, फक्त जेवढं आपल्याला लागतंय तेवढं.
मला चमच्याने अंदाज कळत नाही म्हणून मी हातावर घेते. आता फक्त मटणच्या मापाचं टाकायचं, चिकनच्या मापाचं, या भाताच्या मापाचं जे आहे तर ते भातात आपण टाकलेलं आहे, तर मी टाकून घ्यायचं आणि परत एकदा टाकून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी कसलंच घालायचं नाही. आता याच्यावर झाकण ठेवूया. आता हे कमी आचेवर शिजून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमी गॅस करायचा. तोपर्यंत बघू शकता पाण्याला गरम अशी वाफ सुटलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं. आता हे 5 ते 10 मिनिटं शिजवून द्यायचं. 80% शिजवायचं आहे आपल्याला. हे जे अर्ध लिंबू आहे का, हे अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं ह्याचे बी काढल्याच्या नंतर. तर आता हे पिळून घ्यायचं, कारण का हा जो तांदळाचा कलर दिसतोय तो तुम्हाला कसा दिसतोय आणि लिंबू पिळल्याच्या नंतर ना बघा तांदूळ एकदम सुटसुटीत आणि पांढरं दिसतं सगळं. तर हे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. तर बघा चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे, त्याला पाणी मी थोडं सुद्धा घातलेलं नाहीये. कमी आचेवर शिजण्यासाठी मी ठेवलं होतं, कमी झाकण ठेवून. तर एवढं पाणी सुटलंय, भारी असं चिकन सुद्धा शिजत आलेलं आहे मस्त. तोपर्यंत आपण कलर जे टाकायचे ते घेऊया. हा जो केशरी कलर होता तो संपलेला आहे, कारण की तोच कलर मला तर जास्त आवडतो. पण माझ्याकडे 1-2 कलर अजून होते, हिरवा आणि लाल कलर. तर आता आपण ते मिक्स करून कलर घेऊया. तोपर्यंत चिकन आणि भात दोन्ही पण शिजतंय. भात तर 80% शिजवायचा आहे, पण तोपर्यंत मग आपले बाकीचे जे आहे कलर वगैरे मिक्स करायचं ते कलर मिक्स करून घेऊया. तर मी आधी तर लाल कलर घेतला होता वाटीत आणि नंतर हिरवा कलर घ्यायचा होता. केशरी कलर असल्यावर अजून छान दिसून येते, पण माझ्याकडे केशरी कलर माझ्याकडे होता पण तो संपलेला होता, म्हणून मी हे 2 कलर घेतलेले होते. आता हे कलर मिक्स करून पाणी ओतून मिक्स करून ठेवायचे आणि नंतर सगळी बिर्याणी झाल्याच्या नंतर मग दम देण्याच्या टायमिंगलाही टाकून द्यायचं. तर आता भात सुद्धा 80% शिजलेला आहे आणि कलर जात असल्यामुळे ते लाल होत आहे तांदूळ बघा. तर आता 80% शिजल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की भांड्यात जर काढून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंफार पाणी राहतं आणि मग तो गिजगीचा भात होतो, तर तशी बिर्याणी चांगली लागत नाही. सो एखादं पातेलं घ्यायचं, त्याच्यावर चाळण ठेवायचे आणि चाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचं, जेणेकरून ते तांदूळ सुटसुटीत झालं पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंही पाणी राहायला नको. त्याच्यासाठी मी चाळणीमध्ये आधी काढून घेणार आहे. तुम्ही सुद्धा असंच करा, तुमच्या इथे चाळण असली तर चाळणीमध्ये तुम्ही सुद्धा तांदूळ काढून घ्या, कारण की एकदम सुटसुटीत बिर्याणी होते आणि चवीला पण एकदम छान अशी टेस्ट लागते. सो आता हे पाणी मी ओतून देणार. आता ते पाणी आपल्या काही कामाचं नाही आहे तांदूळ शिजवल्याच्या नंतर आता आपण भात तर चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, तो तसाच चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आणि बघायचं आता चिकन शिजले की नाही ते. तर आता चिकन पण बघा तुम्ही शिजलेलं आहे. तर आता चिकन शिजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तो जे भात साईडला काढून ठेवला आहे तो आता त्याच्यामध्ये भात टाकून घेऊया. काही जण 2 लेअर देतात, पण मी लेअर देत नाही आहे. डायरेक्ट चिकन खाली आहे आणि भात वर टाकणार आहे, एकच लेअर देणार आहे मी फक्त. आणि भात टाकून झाल्याच्या नंतर मग जे आपण कलर ठेवले होते मिक्स करून, तर आधी मी लाल कलर ओतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग जो ग्रीनला हिरवा कलर आहे तर तो ओतून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप घालायचं त्याच्यावर. गावरान तुमच्याकडे तूप असेल तर गावरान तूप घालू शकता. काही जण वाटीमध्ये एक कोळसा घ्यायचा म्हणजे आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकून तो आतमध्ये ठेवायचा, तो सुगंध खूप छान येतो. पण मी काय कोळसा वगैरे ठेवला नाही, कारण मी चूल काय पेटवलीच नव्हती. सो मी डायरेक्ट त्याच्यावर घी टाकून ठेवलं, म्हणजे गावरान गाईचं तूप टाकलं आणि मग त्याच्यावर कोथिंबीर टाकली. पातेल्याच्या वर जे जाड वस्तू काहीतरी ठेवून द्या तुम्ही. तोपर्यंत मी इकडे तवा गरम करून ठेवलेला आहे. तवा गरम करून दम द्यायला आपल्याला तव्यावर पातेलं मांडायचं आहे, जेणेकरून खाली पण लागणार नाही आणि दम पण म्हणजे चांगला दिला जातो. सो आता मी कमी आचेवर करणार आहे, जास्त शेगडीची पावर ठेवायची नाही, मी कमी करून ठेवलेले. तर आता 10 ते 15 मिनटं याला दम देऊन घ्यायचा. तर आता बिर्याणी ठेवलेली आहे दम द्यायला, तर एक 15 ते 20 मिनिटं आपण त्याला दम देऊन घेऊया आणि मग फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी होते. तोपर्यंत मी बनवून घेते कोशिंबीर, आणि कोशिंबीरसाठी काकडी नाहीये, काकडी जर असते तर खूप छान अशी कोशिंबीर होते. तर फक्त कांदा आणि टोमॅटो घालून मी आता कोशिंबीर करणार आहे. तर कोशिंबीर करण्यासाठी मी घेतलेले आहेत इथे 2 कांदे आणि हे 2 टोमॅटो.
तर आपण आता कोशिंबीर याची करून घेऊया. तर आता मी घेतलेली इथं कोशिंबीर बनवण्यासाठी टोमॅटो कापून घ्यायचा आणि 2 कांदे आणि टोमॅटो कापून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं, म्हणजे दही घातल्याच्या नंतर ना ते मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यावर तुम्ही कोशिंबीर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवा बिर्याणी होईपर्यंत. खूप छान कोशिंबीर लागते आणि त्याच्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान येते. तर आता बघू शकता तुम्ही 15 ते 20 मिनटं झालेले आणि बिर्याणी आपली शिजून तयार झालेली आहे. तर तुम्ही आता त्याचा फायनल रिझल्टसुद्धा बघू शकता. वाव, खरंच खूप सुंदर अशी बिर्याणी झाली होती. आणि तुम्ही त्याचा भात म्हणजे त्याच्यावरचा बघू शकता, खूप सुंदर असे एकदम तांदूळ त्याच्यातले उभे राहिले होते. तर आता मी त्या बिर्याणी जी झाली ती एका ताटामध्ये थोडीशी काढून घेते, तुम्हाला दाखवते ती कशी झाली आहे. खाली ग्रेव्ही वगैरे खूप सुंदर अशी ग्रेव्हीसुद्धा होती. एकदम छान अशी बिर्याणी झाली, एकदम सुटसुटीत झालेली होती. जर तुम्हाला सुद्धा करायची असेल तर नक्की माझी एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही एकदाच फक्त ट्राय करून बघितली ना, तुम्ही सारखे हीच बिर्याणी करून अशीच बिर्याणी करून खाल. सो आता तुम्ही बिर्याणी कशी झाली ते तर तुम्ही भांड्यामध्ये बघू शकताय. खूप सुंदर एकदम टेस्टी बिर्याणी झाली होती. तर तुम्ही आता बिर्याणीचा फायनल रिझल्ट बघू शकताय. खूप सुंदर अशी बिर्याणी झाली. सो आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी बिर्याणी करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर अशी बिर्याणी झाली आहे. तर या सगळ्यांनी बिर्याणी खायला कशी झाली हो? छान म्हणायची जरा, असं करायचं जरा, त्याच्यात दिसू द्या की. हॉटेलमधली लागते का? हॉटेलची खाल्ली का मी? तशीच लागते.